पुगो हा हॅपी बर्थडे म्हणा बाबाला. हॅपी बर्थडे बाबा. हा हॅपी बर्थडे करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. समोर बघा, समोर बघा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तुम्ही काय केक खाल्लं दे मम्मा माझे. केक खाल्लं माझे मम्मा. केक खाते मम्मा तू. दे मम्मा. चांगलं झालंय पण फसलाय. आपलं जास्त आहे. कॉफी हा फसलाय चांगला मला केक नंतर बनवून देते. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या लहानपणी भाजी झाला त्यासाठी झाली. आज अरविंदच्या बर्थडे निमित्त मी हे असा आलू पराठा सकाळी नाश्त्यासाठी बनवलाय. हा वेगळ्याच पद्धतीने बनवलेला आलू पराठा आहे. हे असं मी त्याचं स्टफिंग बनवलं होतं. बटाटा, कांदा, लाल मिरची, थोडं धने नाही जिरे आणि मीठ हे सगळं स्मॅश करून घेतलं आणि ते भरलं. त्याचा एक सेपरेट छान असा ब्लॉग बनवेन मी. पण आत्तापुरतं हे बघून घ्या. हे असं स्टफिंग आहे. हे चपातीच्या पिठात भरायचं आणि असं मस्त असं तयार होतं. हे बघा. आता दिवसभर आम्ही काय काय करतो ते मी तुम्हाला दाखवीन. रात्री केक कट केलाय पण तो जरा फसलाय. नवीन एक्सपेरिमेंट होता माझा, तो फसला. ज्या दिवशी तो सक्सेसफुल होईल त्या दिवशी मी तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करेन. हे असं पराठा लाटून घ्यायचं. ॲक्च्युली हा पराठा पण माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि हा पण एक्सपेरिमेंट केला होता मी. कसं होते माहीत नाही. हा ऑथेंटिक नॉर्थ साईडला असाच बनवतात. आपण जी बटाट्याची भाजी वगैरे मी ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात जसं बटाट्याची भाजी वगैरे बनवून केला आहे तर तसं तिकडं होत नाही. आत्ता जसं मी केलं आहे तसं तिकडं होतं. हा एक एक्सपेरिमेंट होता पण तो पण सक्सेसफुल झाला आहे. चला आता आपण नाश्त्याची तयारी करू. हा पराठा तर ह्याच्यावरती तूप घातलं असं साईड करून चहा. आजीकडे बघा. आजी आजी तो बघ. आजी आजी आजीकडे बघतो. आजी आजी काय करते बघ. हे धरा तुमचा नाश्ता. हे असं बड्डे बॉय नटून थटून तयार. आमचा भिवा. इथं मीनू मॅडम रात्रभर नाईट शिफ्ट करून काय म्हणतो सकाळीच आता चांगल्या जागेत. मी इथं फेरणी बनवायला घेतली. आप्पी आमची कलेक्टर फेरणी त्याची रेसिपी आहे फिरणी फेरणी म्हणतात. इथं दूध गरम करायला ठेवले. इथं हे तांदूळ घेतले आणि त्याला मिक्सरवरती वाटलेत. अंदाजे तांदूळ घेतलेत आणि त्याची अशी पावडर केली. थोडीशी कोर्स पावडर आहे. ही अशी पावडर करून घेतली. साखर, वेलची पावडर आणि एक मेन की इन्ग्रेडियंट आहे याचा, तो मी टाकताना दाखवीन. तर हे दूध थोडं गरम झालं. दूध आणि थोडं पाणी मिक्स केलं मी. तुम्ही फक्त दूध पण घेऊ शकता. तर आता आपण पुढे काय काय करतो मी ते दाखवते. यात मी थोडंसं
जे दूध आपण गरम केलं ते काढून घेतले आणि ही पावडर थोडी थोडी करून ॲड करणार आणि छान इथंच मिक्स करून घेणार. दाखवते त्या हाताने होणार नाही मला आता. हे असं मी थोडं थोडं ते बनवलेलं जे तांदळाचं पीठ होतं ते मिक्स करून या दुधात मिक्स केले आणि त्याची अशी अशी स्लरी टाईप तयार झाले. आता इथं छान मिक्स करून खाली मिक्स करून घेण्याचं कारण हे की दुधात खूप साऱ्या दुधात आपण जेव्हा हे टाकतो तेव्हा मग त्याच्या गुठळ्या होतात आणि त्या फोडल्या जात नाहीत. आता इथं बघा एकदम प्युअर स्लरी झाली छान. आता हे आपण मिक्स करू शकतो इझिली. आता हे आपण त्याच्यामध्ये टाकू ह्या दुधात. ह्याला उकळी फुटली. आणि चांगलं असं हलवून घ्यायचं. छान ढवळायचं. बघा आमच्या भिवाचा आवाज, भिवा खेळतोय त्याच्या बाबाबरोबर. ह्याच्यातला मेन की इन्ग्रेडियंट आहे खवा. सगळ्यात मेन खवाच असतो का ह्यात. आपण काही तूप वगैरे, तूप नाही टाकत, डालडा वगैरे तुम्ही जे काही टाकता ते काहीच नाही टाकत. आता हा खवा टाकायचा असा तोडून स्मॅश करायचा आणि चांगला ढवळून घ्यायचा. बघा किती घट्ट झालं. आता ह्याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकायची आणि वेलची पूड. मी हे असे साबतच म्हणजे हे घेऊन फक्त खोललेत, त्यांना फोडलं नाहीये. तर हे वेलचीचे हे दाणे असेच ॲड करते. तुम्ही पावडर पण ॲड केली तर चालते. हे पण असं दाताखाली आलेलं मला स्वतःला पर्सनली आवडतं. वेलची पण खाल्ली जाते. पावडर असेल तर तुम्ही पावडर ॲड करा. गोड तुमच्या आवडीप्रमाणे, जास्त गोड खात असेल तर जास्त, कमी खात असेल तर कमी साखर ॲड करा. खाव्याचं बघायचं आधी प्रमाण. खव्याने किती गोड होतं, कारण का खव्याने थोडं गोड होतं, दुधाचंच असतं. आणि त्यानंतर ना मग त्या अंदाजाने तुमच्या चवीनुसार साखर ॲड करायची. ही झाली आपली फिरणी तयार. आता मी बाकीचं करते पटपट पटपट. हे असं ताट बनवलेलं आहे. इथं फिरणी, चपाती, हा जिरा राईस थोडासा गिचका झाला आहे, पाणी जास्त आलं माझ्याकडून. आणि ही पनीरची भाजी, म्हणजे चपातीबरोबर पण खाता यावी आणि भाताबरोबर पण खाता यावी अशा हिशोबाने केली. कसं वाटलं हे मला सांगा.